मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर विकास आराखडा कार्यक्रमात अमित शहा यांनी भाषणात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर टिप्पणी केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत राजकीय बदलांवर भाष्य केलं. त्यांनी एकच शिवसेना असा उल्लेख करत पूर्वीच्या गटावर अप्रत्यक्ष टिप्पणी केली आहे. तसेच काही खासदारांच्या हालचालींचा संदर्भही दिलाय. भाषणात त्यांनी 1500 कोटींच्या मंदिर विकास आराखड्याची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास आणि विरासत या धोरणावर भर दिला आहे. राज्यातील नागरिकांचा माहितीचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 12 जून 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील काही तरतुदी माहिती अधिकार कायद्याशी विसंगत असल्याचा दावा त्यांनी केलाय. माहिती अधिकार अर्ज, अपील आणि शुल्क वाढीमुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा पडणार असून माहिती मागण्याचं प्रयोजन नमूद करण्याची अट ही कायद्याच्या विरोधात असल्याचं सपकाळ यांनी म्हटलंय. या सर्व बेकायदेशीर तरतुदी तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. एकीकडे उद्याच्या नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची जोरदार तयारी सुरू आहे आणि काही राज्यांमध्ये विशेष बस सेवा दिली जाते. तर दुसरीकडे मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या 12 संघटनांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू असून अद्याप तोडगा निघाला नाही. या संपामुळे मुंबईतील दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालंय. कर्मचाऱ्यांच्या थकीत देणी आणि बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण या मागण्यांवरून हा संप सुरू आहे. दरम्यान नीट परीक्षेमुळे पश्चिम रेल्वेने रविवारचा मेगा ब्लॉक रद्द करून काहीसा दिलासा दिला आहे. पेपर फुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी विरोधात आंदोलन आता देशभर पोहोचले. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नागपूरमधील विद्यार्थ्याला परीक्षा केंद्र अबुधाबी येथे मिळाल्याच्या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत पासपोर्ट नसलेला विद्यार्थी तिथे कसा जाणार असा सवाल त्यांनी केला. तसेच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत द्यावी अशी ही मागणी त्यांनी केली आहे. सोशल मीडियावर सुरू झालेल्या कॉक्रोच जनता पार्टी या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून हे आंदोलन आता केवळ नीट परीक्षेपुरतं मर्यादित न राहता विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या विविध प्रश्नांवर देशभर सुरू राहणार असल्याचं दिपके यांनी सांगितलं आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिराच्या सभागृहाचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मृत भाविकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबियांच्या दुःखात शासन सहभागी असून जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. तसेच मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमी भाविकांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी आज सकाळी दुर्दैवी घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथून पर्यटनासाठी आलेल्या 19 जणांच्या गटातील 5 पर्यटक समुद्रात बुडाल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर तात्काळ प्रशासन, पोलीस आणि जीवरक्षकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. बेपत्ता पर्यटकांचा शोध युद्ध पातळीवर सुरू असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या दुर्घटनेमुळे पर्यटन स्थळांवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट येथे कमी भरतीमुळे समुद्राचं पाणी मोठ्या प्रमाणात मागे गेलंय. त्यामुळे सामान्यतः लाटाखाली असलेल्या समुद्र तळाचा एक दुर्मिळ भाग दिसू लागलाय. हे अनोखे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमलेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने नागरिकांना समुद्रात खूप आत जाऊ नये असा इशारा दिला आहे. राजकीय घडामोडी सुरू असतानाच राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांच्या लग्नपूर्व कार्यक्रमाची धामधूम सुरू आहे. या सोहळ्यात अभिनेता शाहरुख खानने उपस्थिती लावून डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राहुल वैद्य यांनीही परफॉर्मन्स देत कार्यक्रमात रंगत आणली आहे. शाहरुख खानचा कोई मिल गया गाण्यावरचा डान्स विशेष चर्चेत आहे. दरम्यान त्याचा आगामी किंग चित्रपटही चर्चेत आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पात्र आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा.